काम करण्याचे नियम हे ईट दॅट फ्रॉग या पुस्तकाचा मराठी अनुवाद आहे. ब्रायन ट्रेसी यांनी लिहिलेलं हे पुस्तक प्रतिमा भांड यांनी अनुवादित केलं आहे. साकेत प्रकाशनने प्रकाशित केलेलं हे पुस्तक मी सायली दरकराठी वाचत आहे. 3 नियमांची अंमलबजावणी करा. तुम्ही जे करू शकता ते करा. जे हाताशी आहे त्याचा वापर करा. जिथेही तुम्ही आहात तिथूनच सुरुवात करा. थिओडोर रूझवेल्ट. तुमची 3 मूलभूत कामेच तुमच्या व्यवसाय किंवा कंपनीसाठी सर्वात जास्त मौल्यवान असतात. या 3 प्रमुख कामांना स्पष्टपणे ओळखून त्यावर जास्त वेळ लक्ष केंद्रित करण्याचे कौशल्य तुमच्या सर्वश्रेष्ठ कार्यप्रदर्शनासाठी अत्यावश्यक आहे. यासाठी मी तुम्हाला एक खरी गोष्ट सांगतो. सॅनडिएगोमध्ये पहिल्यांदा दिवसभर माझे प्रशिक्षण शिबिर केल्यानंतर 3 महिन्यांनी सिंथिया नावाच्या एका मुलीने उभे राहून समूहाला सांगितले, जेव्हा मी 3 महिन्यांपूर्वी इथे आले होते तेव्हा तुम्ही मला हे शिकवण्याचे कबूल केले होते की मी 12 महिन्यांमध्येच माझी मिळकत आणि रिकाम्या वेळेला दुप्पट कसे करू शकेल. हे अगदीच अशक्य वाटत होते आणि तरीही मी तुमच्या बोलण्यातील तथ्य पडताळू इच्छित होते. पहिल्या दिवशी तुम्ही मला सांगितले की आठवड्यात किंवा महिन्यात कराव्या लागणाऱ्या प्रत्येक कामाची यादी करून घे. माझी जबाबदारी असलेल्या 17 कामांची मी यादी केली. माझी समस्या ही होती की कामाच्या ओझ्याने मी पूर्णपणे दबून गेले होते. आठवड्यातील 6 दिवस ऑफिसमध्ये 10-12 तास काम करायचे आणि माझ्याजवळ माझा नवरा आणि छोट्या मुलासाठी थोडाही वेळ नसायचा. पण मला यातून कोणताच मार्ग दिसत नव्हता. मी वेगाने प्रगती करणाऱ्या एका हायटेक कंपनीमध्ये 8 वर्षांपासून काम करत होते. माझ्यासमोर नेहमीच कामाचा डोंगर असायचा, पण वेळ नेहमीच कमी पडायचा. ती पुढे सांगू लागली, जेव्हा मी यादी केली तेव्हा तुम्ही मला हा प्रश्न विचारायला लावला, जर तुम्ही या यादीतील कामांपैकी पूर्ण दिवसभरात फक्त एकच काम करू शकता तर कोणते एक काम तुमच्या कंपनीसाठी सर्वात जास्त मौल्यवान असेल. मी ते काम सहज शोधले आणि त्याच्या क्रमांकावर वर्तुळ केले. मग तुम्ही विचारले, जर तुमच्या प्रमुख कामांच्या यादीतील फक्त अजून एकच काम करू शकला तर ते दुसरे काम कोणते असेल जे तुमच्या कंपनीसाठी सर्वात जास्त मौल्यवान आहे. जेव्हा मी माझे हे दुसरे सर्वात महत्त्वपूर्ण काम ओळखले तेव्हा तुम्ही मला तिसऱ्या सर्वात महत्त्वपूर्ण कामाविषयीही हाच प्रश्न विचारला. मग तुम्ही मला असे सांगितले ज्यामुळे मला त्यावेळी धक्काच बसला. तुम्ही सांगितले की एखादी व्यक्ती आपल्या कंपनीमध्ये जे योगदान देते त्याचा 90% भाग तिच्याद्वारे केल्या जाणाऱ्या प्रमुख 3 कामातून दिला जातो, मग ते कोणतेही असो. तुम्ही बाकी जी काही कामे करता ती सहाय्यकारी किंवा पूरक कामांच्या श्रेणीत येतात, जी कदाचित दुसऱ्यांवर सोपवली जाऊ शकतात, कमी केली जाऊ शकतात, बाहेरून करून घेतली जाऊ शकतात किंवा सोडूनही दिली जाऊ शकतात. ताबडतोब कामाला लागा. सिंथिया पुढे म्हणाली, यानंतर मला जाणीव झाली की हीच ती 3 कामे ज्याद्वारे मी माझ्या कंपनीला सर्वात मौल्यवान योगदान देत होते. सोमवारी सकाळी 10 वाजता मी माझ्या साहेबांकडे गेले आणि त्यांना माझ्या शोधाविषयी सांगितले. मी त्यांना सांगितले की त्या प्रमुख 3 कामांशिवाय बाकी उरलेली कामे दुसऱ्यांवर सोपवण्यात किंवा बाहेरून करून घेण्यात मला त्यांची मदत पाहिजे. मी म्हणाले की जर मी दिवसभर हीच 3 कामे केली तर कंपनीसाठी माझे योगदान दुप्पट करू शकेन. नंतर मी साहेबांना म्हणाले की जर मी माझे योगदान दुप्पट करू शकले तर मला पगारही दुप्पट हवा असेल. सिंथिया म्हणाली, माझे वरिष्ठ अगदी शांत राहिले. त्यांनी माझ्या प्रमुख कामांची यादी पाहिली, मग माझ्याकडे बघितले, परत यादीकडे बघितले आणि म्हणाले, ठीक आहे. त्यांच्या मागच्या घड्याळात त्यावेळी 10:21 झाली होती. ते म्हणाले, तुम्ही बरोबर सांगितले. कंपनीसाठी तुम्ही हीच सर्वात महत्त्वाची आणि सर्वांपेक्षा चांगली कामं करता. बाकी छोटी छोटी कामं पुन्हा दुसऱ्यावर सोपवल्याने किंवा त्यांची संख्या कमी करण्यात मी तुमची मदत करेन, म्हणजे तुम्ही या 3 कामात स्वतःला पूर्णपणे झोकून देऊ शकता. आणि जर तुम्ही तुमचे योगदान दुप्पट करू शकल्या तर मी तुमचा पगारही दुप्पट करेन. सिंथिया आपली गोष्ट संपवताना म्हणाली, त्यांनी खरोखर असे केले. मी माझे वचन पाळले आणि मग त्यांनीही त्यांचे वचन पाळले.
त्यांनी माझी छोटी कामे इतरांवर सोपवली, ज्यामुळे मी माझ्या महत्त्वाच्या 3 कामांवर लक्ष केंद्रित करू शकले. याचा परिणाम हा झाला की मी पुढच्या 30 दिवसातच माझे योगदान दुप्पट करू शकले आणि त्यांनीही माझा पगार दुप्पट केला. मी 8 वर्षांपासून खूप कष्टाने काम करत होते, पण माझा पगार जिथल्या तिथे होता. पण गमतीचा भाग हा होता की 3 महत्त्वाची कामे करून माझा पगार तर वाढलाच, पण रोज मी 10-12 तासांऐवजी आता 8 ते 5 पर्यंतच काम करते. आता मी माझ्या कुटुंबियांना वेळ देऊ शकते, तसेच आम्ही सुट्टीचाही चांगला उपभोग घेऊ शकतो. माझ्या प्रमुख कामांवर लक्ष केंद्रित केल्यामुळे माझं आयुष्यच बदलून टाकलं. कामकाजातील कदाचित सर्वात महत्त्वाचा शब्द आहे योगदान. तुम्हाला मिळणारे पुरस्कार, मग ते आर्थिक असो वा भावनात्मक, ते नेहमीच तुमच्या योगदानाच्या, मोलाच्या व त्यांच्या परिणामांच्या प्रत्यक्ष प्रमाणावर अवलंबून असतात. जर तुम्ही तुमचे पुरस्कार वाढवू इच्छिता, तर तुम्ही तुमच्या कामाचे मूल्य वाढवण्यावर लक्ष केंद्रित करायला हवे. तुम्ही तुमच्या कंपनीत जास्त योगदान देण्यासाठी स्वतःला झोकून द्यायला हवे आणि हे लक्षात ठेवा की 3 प्रमुख कामे नेहमी सर्वात जास्त योगदान देतात. त्वरित यादी पद्धत. आम्ही आमच्या प्रशिक्षण कार्यक्रमात सुरुवातीलाच सर्वांकडून एक अभ्यास करवून घेतो. आम्ही त्यांना एक कागद देऊन सांगतो, 30 सेकंदात तुमच्या जीवनातील सर्वात महत्त्वाची ध्येय लिहा. आम्हाला हे कळले की जेव्हा लोकांकडे सर्वात महत्त्वपूर्ण ध्येय लिहिण्यासाठी फक्त 30 सेकंदच असतात, तेव्हाही त्यांची उत्तरे तेवढीच अचूक असतात जेवढी की 30 मिनिटे किंवा 3 तास दिल्यावर मिळाली असती. त्यांचे अचेतन मन वेगाने सक्रिय होते आणि 3 महत्त्वाची, सर्वात महत्त्वपूर्ण ध्येय त्यांच्या मनातून कागदावर उतरतात. हे केल्यानंतर बरेच लोक आश्चर्यचकित होतात. 80% अधिक लोकांची सारखीच 3 ध्येय असतात. पहिले म्हणजे आर्थिक आणि करिअर संबंधी ध्येय, दुसरे कौटुंबिक किंवा वैयक्तिक नात्यातील ध्येय आणि तिसरे आरोग्य किंवा स्वास्थ्याविषयक ध्येय. आणि हे असेच असायला देखील हवे. ही आयुष्यातील सर्वात महत्त्वाची क्षेत्र आहेत. या तिन्ही क्षेत्रात स्वतःचे 1 ते 10च्या श्रेणीत स्थान निश्चित केल्याने लगेच कळेल की तुम्ही आयुष्यात कुठे चांगले योगदान देत आहात आणि कुठे सुधारण्याची गरज आहे. तुम्ही स्वतः अनुभव घेऊन बघा. तुमचा जोडीदार किंवा मुलांनाही हा अभ्यास करायला सांगा. उत्तर बघून तुमचे डोळे उघडतील. नंतर आमच्या प्रशिक्षण शिबिरात त्याचा विस्तार करून आम्ही खालील प्रश्न विचारतो. सध्या तुमचे व्यवसाय किंवा करिअर संबंधी 3 सर्वात महत्त्वपूर्ण ध्येय कोणती आहेत? कौटुंबिक किंवा नात्यासंबंधीची ध्येय, आर्थिक ध्येय, आरोग्यविषयक ध्येय, व्यक्तिगत किंवा व्यावसायिक विकासाचे ध्येय. तुमचे सर्वात महत्त्वपूर्ण 3 सामाजिक आणि समुदायक विषयक ध्येय काय आहेत? यावेळी आयुष्यात तुमच्या 3 सर्वात मोठ्या समस्या किंवा चिंता कोणत्या आहेत? जेव्हा तुम्ही 30 सेकंद किंवा त्याहीपेक्षा कमी वेळात यापैकी प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी स्वतःला बंधन घालता, तेव्हा तुम्हाला मिळालेल्या उत्तरांनी तुम्ही आश्चर्यचकित होता. तुमची उत्तरं काहीही असो, साधारणतः ते सध्याच्या आयुष्यात तुमच्या वास्तविक स्थितींचे अचूक चित्रण करतील. ही उत्तरे सांगतील की तुमच्यासाठी खरोखरच काय महत्त्वाचं आहे. ध्येय आणि प्राधान्यक्रम ठरवताना, आपलं आयुष्य व्यवस्थित करताना, एका वेळेस एकच कामावर एकाग्रतेने लक्ष केंद्रित करताना आणि आपले सर्वात महत्त्वाचे काम पूर्ण करण्यासाठी स्वतःला शिस्तबद्ध करताना कधीही विसरू नका की तुमचे ध्येय हे सुखद आणि स्वस्थ दीर्घायू जीवन जगणे हे आहे. वेळ व्यवस्थापन ध्येय नाही, साधन आहे. वेळेचे व्यवस्थापन करण्याचे कौशल्य शिकण्यामागील विशेष उद्देश हा आहे की तुम्हाला तुमच्या कार्यातील खऱ्याच महत्त्वपूर्ण असलेल्या गोष्टींना पूर्ण करता यावे आणि आपल्या वैयक्तिक जीवनात अशा गोष्टींसाठी जास्तीत जास्त वेळ काढता यावा ज्या गोष्टींमुळे तुम्हाला सर्वात जास्त आनंद आणि समाधान मिळते. आयुष्यात 85% सुख इतरांसोबतच्या सुखद संबंधांतून मिळते, विशेषत्वाने जवळचे लोक आणि कौटुंबिक व्यक्तींकडून, ज्यांच्यावर तुम्ही प्रेम करता आणि जे तुमच्यावर प्रेम करतात.
हा तुमच्या नातेसंबंधाची गुणवत्ता ठरवणारा महत्त्वाचा निर्धारक आहे. वेळ व्यवस्थापन, बेडूक गिळणे आणि कमी वेळात जास्त मिळवण्याचा हेतूच हा आहे की तुम्ही तुमच्या आवडत्या व्यक्तींना जास्त वेळ द्यावा. या गोष्टी तुम्ही करू शकाव्यात ज्या केल्याने तुम्हाला जीवनात सर्वात जास्त सुख मिळते. नियम: कार्यालयामधील वेळेची गुणवत्ता महत्त्वाची असते तर घरी दिलेल्या वेळेचे प्रमाण महत्त्वाचे असते. कार्यस्थळी प्रत्येक क्षणी काम करा. आयुष्यात संतुलन राखण्यासाठी तुम्हाला हा संकल्प करायला हवा की तुम्ही जितका वेळ काम कराल खरोखरच काम करा. जेव्हा काम करायला जाल तेव्हा आपले डोके जागेवर ठेवून पूर्ण वेळ काम करा. थोडं लवकर काम सुरू करा, थोडा जास्त वेळ काम करा आणि थोडी जास्त मेहनत घ्या. वेळ वाया घालवू नका. सहकाऱ्यांशी गप्पा मारण्यात घालवलेला प्रत्येक क्षण त्या कामापासून चोरला जातो जो तुम्हाला तुमची नोकरी टिकवण्यासाठी घ्यावा लागतो. याहीपेक्षा वाईट गोष्ट म्हणजे तुम्ही कार्यालयात जो वेळ वाया घालवता तेवढा वेळ बऱ्याचदा तुमच्या कुटुंबातील सदस्यांकडून हिरावून घेतला जातो. कारण आपले काम पूर्ण करण्यासाठी तुम्हाला एकतर कार्यालयात जास्त वेळ थांबावे लागेल किंवा घरी आणून ते काम पूर्ण करावे लागेल. दिवसभरात प्रभावी आणि कार्यकुशलतेने काम न केल्यामुळे तुम्ही तुमच्यासाठी अनावश्यक तणाव निर्माण करता. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या कुटुंबातील व्यक्तींना त्या सर्वश्रेष्ठ व्यक्तीपासून वंचित ठेवता जे तुम्ही बनू शकत होता. एका छोट्या मुलीचा प्रसंग आहे जी आपल्या आईला विचारते, आई, बाबा रोज रात्री घरी येतात तेव्हा त्यांची बॅग कामाने भरलेली का असते आणि ते सर्वांना वेळ का देत नाही? आई सहानुभूतीच्या सुरात उत्तर देते, हे बघ बेटा, बाबा त्यांचे काम कार्यालयात संपवू शकत नाही म्हणून त्यांना काम घरी येऊन पूर्ण करावे लागते. छोटी मुलगी विचारते, असे आहे तर मग त्यांना गतिमंद वर्गात का नाही पाठवत? संतुलन ऐच्छिक नाही. प्राचीन ग्रीक म्हण होती, सर्व गोष्टीत संयम हवा. तुम्हाला तुमच्या कामकाजी आणि वैयक्तिक जीवनामध्ये संतुलन साधण्याची गरज आहे. तुम्ही कामाचा प्राधान्यक्रम ठरवणे आणि आपल्या सर्वात मूल्यवान कामांवर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. याबरोबरच तुम्हाला या सत्याकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही की कार्यकुशलतेने काम करण्याचे ठोस कारण हे आहे की तुम्हाला घरी तुमच्या कुटुंबाबरोबर आयुष्यातील उच्च दर्जाचा आनंद घेता यावा. अनेकदा मला लोक विचारतात, मी माझ्या कामाच्या आणि वैयक्तिक जीवनात संतुलन कसे मिळवू शकतो? मी उलट प्रश्न विचारतो, ताणलेल्या दोरीवर चालणारी व्यक्ती किती वेळा संतुलन कायम ठेवते? काही क्षण विचार केल्यानंतर ते जवळपास नेहमीच हे उत्तर देतात, दरवेळा. मी सांगतो, कामकाज आणि कौटुंबिक जीवनातही हेच होतं. तुम्हाला हे काम नेहमीच करावे लागते. अशी वेळ कधीच येत नाही की जेव्हा तुम्ही ते परिपूर्णतेने साधले आहे असे म्हणता येईल. तुम्हाला यावर कायम मेहनत करावी लागेल. तुमचे ध्येय आपल्या कामकाजात सर्वश्रेष्ठ योगदान देणे हे असले पाहिजे. जास्तीत जास्त काम करणे आणि आपल्या करिअरमध्ये पुरस्कारांच्या सर्वोच्च संभावित स्तरावर पोहोचणे. पण त्याच वेळी तुम्ही वाटेवर उमललेल्या फुलांचा सुवासही उपभोगायला हवा. तुम्ही ज्यासाठी एवढी कठोर मेहनत करता त्या प्रमुख कारणांकडे कधीही दुर्लक्ष करू नका. हे कधीच विसरू नका की तुम्ही इतके कठोर श्रम का करत आहात. त्यामागची खरी कारणे लोकांना आणि तुम्ही जो वेळ देत आहात त्याला खूप काही साधायचा निर्धार तुम्ही का केला आहे हे समजून घ्या. तुम्ही ज्यांच्यावर प्रेम करता त्यांच्याबरोबर जितका जास्त वेळ घालवाल तितकेच जास्त आनंदी राहाल. रोज सकाळी एक बेडूक गिळून घ्या. आपल्या कार्यालय किंवा कामाच्या ठिकाणी करण्याची 3 सर्वात महत्त्वाची कामं निवडा. स्वतःला विचारा, जर मी पूर्ण दिवसभरात फक्त एकच काम करू शकलो तर ते कोणते काम असेल जे माझ्या करिअरमध्ये सर्वात जास्त मूल्यवान योगदान देऊ शकते. हाच अभ्यास अजून 2 वेळा करा. आपली 3 मोठी कामं ओळखल्यानंतर दिवसभर त्यावरच एकाग्र होऊन काम करा. आपल्या जीवनातील प्रत्येक क्षेत्रात सर्वात महत्त्वपूर्ण 3 ध्येय निवडा. त्यांना प्राधान्यक्रमाच्या आधारे व्यवस्थित करून घ्या. त्यांना मिळवण्यासाठी योजना आखा आणि दररोज आपल्या योजनांवर काम करा.
येत्या काळात तुम्ही इतके जास्त मिळवाल की ते बघून तुम्ही स्वतःच आश्चर्यचकित व्हाल.